नमस्कार, मी सुवर्ण कट्टीमणी. द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महाराष्ट्रासह देशभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या सोलापूरच्या गड्डा यात्रेस रविवार दिनांक 12 जानेवारीपासून सुरुवात झाली. या सर्वश्रुत आणि पवित्र अशा यात्रेची सुरुवात श्री सिद्धेश्वर मंदिरापासून 68 लिंग प्रदक्षिणेनं करण्यात आली. यामध्ये श्री सिद्धरामेश्वर यांनी स्वतः सोलापूरच्या पंचक्रोशीमध्ये स्थापन केलेल्या 68 लिंगांना मानाचे 7 नंदीध्वज हे प्रदक्षिणा घालतात. 68 लिंग प्रदक्षिणेदरम्यान सर्व लिंगांना यण्णीमज्जन अर्थातच तैलाभिषेक करण्यात आला. प्रतिवर्षीच्या प्रथा आणि परंपरेनुसार 68 लिंग प्रदक्षिणा करत यण्णीमज्जनानं या यात्रेची सुरुवात होते. हेच 7 मानाचे नंदीध्वज उद्या संमती कट्ट्यासमोर आल्यानंतर श्री सिद्धेश्वर यात्रेतील महत्त्वाचा असणारा अक्षता सोहळा पार पडतो. या सोहळ्यास लाखो भाविक केवळ सोलापूरच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आणि देश तसंच देशातील विविध राज्यातून सहभागी होतात. रविवारी 68 लिंग प्रदक्षिणा आणि यण्णीमज्जनाच्या या परिक्रमेमध्ये पांढरी शुभ्र बाराबंदी घातलेले सिद्धेश्वर भक्त जागोजागी पाहायला मिळाले. यासह अनेक सोलापूरकर परिवारांनी देखील सहकुटुंब या परिक्रमेमध्ये सहभागी होण्यात धन्यता मानली आणि त्यातच रविवारचा दिवस हा सुट्टीचा दिवस असल्यानं या 68 लिंग प्रदक्षिणेदरम्यान भाविकांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. पाहूया श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त 68 लिंगांच्या यण्णीमज्जनाविषयीचा द न्यूज प्लस चॅनलचा हा खास वृत्तांत. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.